तर स्ट्राईकला येतो कुणाल नाईक, नॉन स्ट्राईकला अनिकेत पाटील. पहिली आपण पाहतो RPL ज्या मैदानावरती रंगली होती, ते मैदान म्हणजे कसलगंजचं मैदान आपण पाहतोय. ओके, धन्यवाद सर. जरूर सर्व आपण देऊया. आणि नॉन स्ट्राईक अनिकेत पाटील आपण पाहतो. पहिला षटक, पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं एक मात्र षटक घेऊन येतोय अविनाश. आपण पाहतो पहिला चेंडू या ठिकाणी फुलेचा चेंडू पाहिला गेला. ठीक, बॅकवर्ड स्क्वेअर इतर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे आपण पाहतोय पंचांचा इशारा येतो. तिसऱ्या पंचांची मागणी आपण या ठिकाणी पाहतोय. ओरेट नो साठी आपण पाहतोय आज चेंडूची मागणी होती. फेअर डिलिव्हरी आहे. थोडा बँड होता आपण पाहिला गेला. तो पुढे होता, एक स्टेप आपण पुढे होतो, त्यानंतर थोडासा बँड होता त्या ठिकाणी पाहिला बॅट्समॅन. आणि त्या पद्धती 12th मॅन आहे त्या ठिकाणी, त्या पद्धतीचे रिप चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी पाहायला गेलाय. बॅक टू बॉलर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. दोन चेंडू आणि या ठिकाणी दोन धावा आपण या ठिकाणी पाहतो. चांगली सुरुवात. दोन्ही संघाने पहिला सामना एक जिंकलाय. दूरवरूनचा प्रवास. इथे फुलेचा चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकीने पहिला झटका, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज होतो मार्गस्थ. पहिल्या फलंदाजची झाले हस्ती आणि बसती उद्ध्वस्त. या ठिकाणी पाहतोय तिसऱ्या चेंडूवरती घातक ठरलाय. फलंदाज या ठिकाणी माघारी परतला. कुणाल नाईक आपण पाहतोय. कसरगड संघाला आपण पाहतो पहिला झटका या ठिकाणी दिला गेलाय. दादांनो, आपण टायमर आहे आपल्याकडे 30 सेकंदचा. जरूर लवकर आपण मैदानात 30th सर्कल पार करणं गरजेचं आहे. आमदार चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने पाहता अभिजित खोत आयोजित ही स्पर्धा कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार साहेब यांचे एकदम कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं अभिजित खोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी. उद्यापासून अफाट गर्दी दिसेल, कारण कर्जत टेनिस क्रिकेटले सर्व संघ या ठिकाणी खेळताना दिसतील. इथे फुललेन चेंडू, फुलटा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. झडप घातली, चितेसारखी झडप त्या चेंडूवरती होते. 4 चेंडू. इथे धावसंख्या स्कोर काढत 3. पॉवर प्लेचं षटक, एक मात्र पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी असतंय. कसलगंड संघ RPL जी पहिली ज्या मैदानावरती रंगली होती तो गाव म्हणजे कसलगंड. चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू फील्ड होतोय. एक धाव स्कोर कार्ड वरती घेतली दलिका दावेने. स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती. कालची रात्र आपण पाहिली गेली. कालची रात्र ढोलेवाडा संघाने गाजवली. इथे पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू. प्रत्येक वेळी फुलटॉस चेंडू फेकला जातो आहे, पण त्याचा फायदा उचलताना दिसले नाहीयेत. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती.
पहिलं षटक या ठिकाणी पाहिलं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाल्यात 5. योगेश ढोले सर आज नेरळ प्रीमियर लीगमध्ये आपण काम पाहिलं. काल रात्री इथे होते, सकाळी नेरळ प्रीमियर लीगमध्ये अँकर म्हणून आपण पाहतो, समालोचक म्हणून त्यांनी कामगिरी पाहिली आणि पुन्हा एकदा आमच्या सोबत या ठिकाणी जॉईन झालेत. आज समीर मालीचा खूप मोठा हातभार आहे कसलगण रंगाला या ठिकाणी खेळवण्यासाठी. तो या ठिकाणी उपस्थित आहे. राजेश भोई सरांची मेहनत लागली गेली या संघाला इथपर्यंत आणण्यासाठी. इथे पाहतोय सुरेख फटका, समोर शतरक्षक आहे तिथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद तू चल आया अशी गती राखत असताना आणखीन एक झटका, दुसरा षटक प्रगतीपथावरती आलं. पहिला चेंडू घातक, फलंदाज बाद, ठाक डीजे. तसेच कर्जा टेनिस क्रिकेट मधला अष्टपैलू खेळाडू तेजस गायकवाड यांचे वडील चंद्रकांत गायकवाड यांनी स्वरबद्ध केलेलं हे संगीत आपण या ठिकाणी ऐकलं. एक अफलातून संगीत, दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे साहेब यांच्या नावाचं हे संगीत आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कमबॅक आपण पाहतोय या ठिकाणी पाहिलं गेलं. स्कोर कार्ड आपण पाहतोय 7 आकड्यावरती 2 विकेट आतापर्यंत आपण पाहिलेत. जरूर आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी दशरथ पाटील सर पुन्हा एकदा जॉईंट होतील. सध्या लंच ब्रेक आहे त्यांचं, त्यांनाही जेवण्यासाठी थोडीशी संधी आपण या ठिकाणी दिली आहे आणि थोड्याच वेळात तेही जॉईंट होतील. आपल्या आज या सर्व MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत आणि उपस्थित प्रेक्षक वर्ग यांच्यासाठी आपण पाहतोय मेजवानी म्हणून आज दशरथजी पाटील सर यांची ही कॉमेंट्री आपण ऐकणार आहोत.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. दामत येईन कडून गोलंदाजी मार्क वरती आहे. खराब चेंडू होता. लेग साईडला चेंडू फिरकावून दिला फाईन डिझर मध्ये. चेंडू जातो दंदन करत सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. स्कोर कार्ड आपण चेंजेस होतोय या ठिकाणी. आपण पाहिलं गेलं धावसंख्या आपण मध्ये थोडीशी फेरबदल पाहतो आणि या चौकारच्या साहाय्याने स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 धावा आहेत. 12 धावा केलं लगेच. इथे लगेच चेंजेस होतं, काही टेन्शन नाही. 12 धावा आहेत. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. अनिकेत 5 चेंडू 7 धावेवरती खेळतोय. 22ला खातं खोलायचंय. स्ट्राईकला असेल 22, नॉन स्ट्राईकला अनिकेत. कसरगड संघ सध्या तरी अडचणीत 2 षटकामध्ये फक्त 12 धावा. उर्वरित 12 चेंडू आक्रमकता सिद्ध करावा लागेल, नाही ते कोण भिवंडी या मध्ये असलेले गाव सरवली. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावडी या ठिकाणी सुरुवात झाली. 1 धाव या ठिकाणी धावफलकावरती तोडली झाली. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. थोडंसं गाठ जाणवलंय. कसलखंड पण पाहायला गेलं तर तिथेही थंडी असते. सरवलीच्या मैदानात हिरवल आहे, तिथेही थंडी असते. पण या ठिकाणी पाहिलं गेलं अधिकची थंडी. बॅकफुटवरती गेला, पंच केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे आपण पाहतोय कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. जरूर आपण पाहिलं गेलं लाईव्हच्या माध्यमातून स्क्रीनवरती पुन्हा एकदा रिप्ले पाहूया कशा प्रकारे हा झेल घेतलाय. या ठिकाणी पाहिलं गेलं पंच केलं चेंडूला. इथे ओके क्रिस का गाना सुनेगा. क्रिस का गाना सुनेगा. ओके लगा रे बाबा, क्रिस का गाना लगा. क्रिस का नवीन फलंदाज मयुरेशला आपण या ठिकाणी पाहतोय. मला वाटतं कसलगड संघ पहिली मॅच अफलातून कामगिरी करून जिंकला होता. त्यानंतर गारठला थंडीमध्ये आपण पाहतोय. कॅप्टननी म्हणाला होता इथे थंडी खूप आहे आणि जाणवते. आज बॅट्समनकडून ती थंडी जाणवली गेली. थोडंसं फास्ट घ्या. तेरा धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय धावा फलकावरती आहेत. इथे गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म ओव्हर अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय जरूर शरीरवेदक चेंडू होता आणि तिथे आपण पाहतोय तक धरला गेला. 1 धाव जरूर आपण पाहतो या ठिकाणी मिळाली जरूर आणि तसाही धावला तो. हा शिवशिपाई आहे कसलगड संघाचा, थांबला नाहीये. आणि असाच एक प्रसंग आम्ही बघितला होता. सिद्धिविनायक नेरळपाडा आयोजित स्पर्धा आपण चालू होती ती कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावरती आणि इथे आपण पाहतो 2 असे खेळाडू होते या दामद संघाचे. तो सौद आणि अफजल. सौदला तर ठीक आहे टाके लागले, मार लागला. जा 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 लगेच जा. मार लागला. सौदने खेळला नाही, पण ज्याच्यासाठी आमचे अश्रू आले डोळ्यातून. तर MTC लाईव्हच्या माध्यमातून पाहूया आपण कोणी टीम ज्यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहू शकता. खूप दूरवरून आलेत. आत्ताच त्यांची कुल्फी झाली. यश म्हात्रे, कोलगेट ॲड. आमचे कुणाल सर या ठिकाणी आहेत.
लेग बायची धाव घेतली सर. 14 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. कुणाल मात्र आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. खोनिसी टीम या ठिकाणी उपस्थित, कॅप्टन खोनिसी या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. आणि देवगाव टायगर्स देवगाव टायगरचे खेळाडू कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. कोणी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबा. कुणाल म्हात्रे यांनी आज पूर्णपणे तुमची सोय या ठिकाणी केलेली आहे. 2 षटकं 2 चेंडू आत्तापर्यंत झालेत. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवले. टिपिक्स कव्हर इधर मध्ये चेंडू क्रॅकिंग शॉट, चेंडू होतो सीमारेखा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार होऊन दे तिथे. दामदगावचा क्रिस म्हटलं गेलं तर अफजल मैली. या दामदगावचा क्रिस लाजवाब संकेत आपण तिथे मास्टरच्या माध्यमातून इथे पाहतो. आपण स्टेप आउट पुन्हा एकदा केलं होतं. आजची आपण पाहतो अंतुरी किनारा घेतला, स्टेप आउट करून इनर रीच होती. चांगला स्टॉप आपण या ठिकाणी पाहतोय. भक्कम खेळाडू, चांगला खेळाडू पाहतो. एसटीच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं भेटलं सरवली संघाची भिंत आहे ती, तिला भेदणं कठीण होऊन बसलंय. एक धाव या ठिकाणी एका धावेने स्कोर काढा. 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले या षटकात. चांगला चेंडू, कमबॅक करणार चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. आज खऱ्या अर्थाने योगेश दादा आंबिवलीच्या मैदानावरती आमची डेची टुर्नामेंट करत होतो. तुम्हाला नेरल प्रीमियर लीग ओपनिंग करून दिली, त्यानंतर आम्ही आंबिवलीच्या मैदानावरती पोहोचलो. तिथे कॉमेंट्री प्लस जोही कॉमेंटर होता तिथे स्कोरिंग चालू करत होता, कारण मॅचेस चांगले व्हावे त्यासाठी प्रत्येकजण सहकार्य करत होता. इथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. जोरदार अपील पुन्हा एकदा. डॉट चेंडू या ठिकाणी आला. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. 7च्या सरासरीने 21 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्याचा धावा आपण पाहतोय. 4थं आणि अंतिम षटक, त्यानंतर टॉस केला जाईल. देवगाव टायगर्स वर्सेस खोनी सी या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघाचे कॅप्टन या. आयोजकांना लगेच आपण संपर्क साधा, आयोजकांशी भेटून घ्या, त्यांच्याशी जरा चर्चा करा, सहमत करा, मैदानाची जानकारी जाणून घ्या, काय असेल ते व्यवहार आपण पूर्ण करा आणि लगेच मी पोहोचतो त्या ठिकाणी टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये. शेवटचा अंतिम षटक. शेवटचा अंतिम षटक. सागर भुईरला आपण पाहतोय. 21 झाले. 21 झाल्याचा षटकार होता तो. वाईट आला ना दादा. हा, पुरुषोत्तम सर धन्यवाद. इथं होता शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न केला, तिथूनही निघाला चेंडू, दंदन करत निघाला सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार.
पाहतोय सातबाई नजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी दादांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून अधिक स्वागत. कोणीसी संघ करणं तर या पण टॉससाठी लगेच शेवटचा अंतिम कॉल असेल माझा, यानंतर कॉल दिला जाणार नाही. आपण आला त्या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. आपल्या ऑपोजिट संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. 25वा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही आपण पाहतो 5 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. स्कोर कार्ड आपण पाहतो 25 या आकड्यावरती चौथा झटका या ठिकाणी पाहिला आपण. नवीन फलंदाज प्रफुल्ल आपण पाहतोय. इथे पाहतो आपण बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. ही स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी सुरेखरित्या आपण पार पडताना पाहतोय. पुन्हा एकदा पाहतो मैदानावरती अनेक स्पर्धा होतात, पण नेरळ विभागामध्ये पुन्हा एकदा एक मोठी रजनी स्पर्धा आपण पाहणार आहोत. येणाऱ्या 22 जानेवारी ते 27 जानेवारी या दरम्यान एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येईल. इथे पाहतो आपण एकदा दुसऱ्या वगैरेचा प्रयत्न. इथे फलंदाज बाट वरती राहिली, फलंदाज धाव बाद होतो या ठिकाणी. स्ट्राईक रोटेट या ठिकाणी झाले. एक धाव आपण पाहतो पुन्हा एकदा घेतली जाईल स्कोर कार्ड वरती. मयुरेशला माघारी परतावा लागेल. नवीन फलंदाज लोकेशला आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 28 धावा स्कोर कार्ड वरती. प्रफुल्ल स्ट्राईकला ज्यांनी मयुरेशला माघारी जायला भाग पाडलं. एक नवी स्पर्धा जरूर इनिंग ब्रेक मध्ये आपण त्या स्पर्धेचा उल्लेख करूया. तिरंगा चषक आपण पाहणार आहोत. एक मोठी रजनी स्पर्धा बिरदोले गावाच्या भव्य मैदानावरती ती स्पर्धा आपण पाहणार आहोत. इथे पाहतोय जोरदार अपील, बॅटला स्पर्श झाला होता चेंडू, फलंदाज बाद. मयुरेशला धाव बाद घडवलं. त्यानंतर मयुरेशच्या जणू कानात सांगितलं होतं तू चल भाई भी तेरे साथ आया. होऊन दे तिथे. जानेवारी 2026 ते 27 जानेवारी 2026 या दरम्यान तिरंगा चषक 2026 भव्य दिव्य रजनी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी पाहतो आपण 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलं. 2 धाव्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. 30 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 31 धावांचं लक्ष असेल चला टॉस या ठिकाणी होईल. तत्पूर्वी आपण जाऊया 22 ते 27 जानेवारी 2026 या दरम्यान आपण पाहणार दोस्ती ग्रुप आयोजित तिरंगा चषक 2026 या स्पर्धेचे आयोजक आहेत माननीय श्री दिनेशजी कालेकर सर, माननीय श्री स्वप्नीलजी जामगरे आणि माननीय श्री राजेंद्र भोई सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा प्रवेश फी आहे 13,000 रुपये मित्रांनो. प्रथम क्रमांक 1 लाख व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय 50, तृतीय 30, चतुर्थ 25, 5व्या क्रमांकाचं 25,000 आणि 6व्या क्रमांकाचं 25,000 प्रत्येकी आपण या ठिकाणी पाहतोय.
आणि जरूर आपण पाहतोय सुशील कालेकर सर या सर्व स्पर्धेमध्ये आपण माझं नियंत्रण करणार आहेत. मालिकावीरसाठी सायकल असणारे प्रवेश फी 13,000 आणि जशी ॲड पडली तशी 70+ संघांनी त्या ठिकाणी नावं दिलेत. मित्रांनो, ज्या संघांनी नावं दिलेत त्यांनी 15 तारखेच्या आतमध्ये आपण पाहतोय हे पूर्णपणे प्रवेश फी आपण पाहतोय या ठिकाणी द्यायची आयोजकांकडे. बिरदुले गावचे भव्य मैदान आपण पाहणार आहोत. त्या मैदानावरती दमदार ट्रॉफी आपण पाहणार आहोत ती म्हणजे तिरंगा चषक. या दरम्यान पाहतोय दोस्ती ग्रुपचे सर्वेसभा जावेद बायखोत यांचं या ठिकाणी आगमन झालेत आणि त्यांचे जीवाचे जीवलग जिल्हार मित्र भाऊ बबलू दादा नजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर लवकरच या मैदानावरती HD ग्रुप आपण न्यू मैदान जे बनतं रेल्वेच्या पलीकडे HD ग्रुपच्या आयोजित 2 लाखाची भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहेत. आणि त्यानंतर पाहतोय 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी याच मैदानावरती रंगणारे एक भव्य दिव्य नाईट स्पर्धा दामत चषक 2026 अजमल टिवाले यांच्या नावाची अफजल टिवाले यांच्या नावाची भव्य दिव्य स्पर्धा नाईट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ही स्पर्धेचा प्रवेश फी असेल 13,000 रुपये. प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ 5वा प्रत्येकी 25,000. या ठिकाणी जावेदभाई खोत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया. कर्जत तालुक्यातील सर्वप्रथम सर्व लो संघ आहेत त्यांना प्रथम प्राधान्य असेल आणि जर ते 40 संघ जर झाले नाहीत तर आम्ही बाहेरचे संघ या ठिकाणी घेणार आहोत. पण प्रथमतः संधी असेल कर्जत तालुक्यातील सर्वाधिक जे लो संघ आहेत ज्यांनी अजून रजनी स्पर्धेमध्ये सहभाग जास्त घेतला नाही अशा सर्व संघांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. जाऊया पुन्हा एकदा आपण ऐकूया आवाज आमचे आणखी एक जी दमदार आमदार ट्रॉफी रेहानचे पालटे सर ज्यांच्या माध्यमातून जी स्पर्धा रजनी स्पर्धा एक मोठी स्पर्धा तुम्ही पाहणार आहोत त्याचे पण आयोजक रेहानचे पालटे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्याही लवकर माध्यमातून एक आमदार ट्रॉफी आपण पाहणार आहोत. धन्यवाद संदीप गायकवाड. कमी तिथे आम्ही. चला ऑलराउंडर्स कमिंग सोन अफजल दिवाले दामत चषक क्या बात 2025 26 तो गया. यस दमदार स्पर्धा. कारण म्हणजे मैदानाचं असं आहे ना कोणीही स्पर्धा ठेवाय का नाही फुकटचं आहे नाही का. नो भाडा ना कुछ नाही. पण देताना जरा काहीतरी दान धर्म करा. 1/3 1/3 कारण मी मुस्लिम धर्माचंच हे आहे. कारण मुस्लिम धर्मामध्ये मी जवळजवळ 15 ते 16 वर्ष कामं केली आहेत. चला पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. अतिशय कमी टार्गेट लोएस्ट वाजबी जुजबी मामूली किपाशी नगण्य किमान आव्हान. फक्त एनिमी जिंकण्यासाठी पाहिजे. कसल 31 धावांची गरज. फक्त एनिमी 30 धावा कुठल्या 4 षटकामध्ये 7.5 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट सरवली आणि कसलखंड नितीनदादा 11 श्री घोडीलदेव कसलखंड अतिशय कमी टार्गेट चेस करा. मागच्या सामन्यामध्ये दमदार सामना पण या सामन्यामध्ये टोटली फ्लॉप. बॅटिंग ऑर्डर आता मात्र बॉलिंग अटॅक आणि फिल्डिंग मात्र कमालीची करावी लागेल. कारण सरवली ही टीम फार पॉवरफुल. जवळजवळ
2005-04 पासून सरोली टीमला ओळखतोय. भिवंडीमधली सर्वात लोकप्रिय अशी ही टीम आहे. संदीप गायकवाड धन्यवाद देतो, आम्हाला बॅग हे दिला, टेकू दिलात, कारण ही आमची कुबडी आहे. चला पहिला जोडा मैदानामध्ये कल्पेश पाटील आणि प्रशांत पाटील अशी पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची बुरवादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये येणार. 31 धावांचा पिछा करायचा, 31 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. पहिला पाळीव गोलंदाज कसल का संघाचा प्रफुल्ल मते. मागच्या सामने मात्र धुलदान उडवली होती उमरोळी संघाची. या सामन्यावरले करामत कसब का बघा कसं दाखवते. बॉलिंग मार्को तयार. राईट आर्म राहून दे विकेट. पहिला चेंडू पुन्हा हलक्यानं पुश केला, टॅप केलाय, मिळेल फक्त एक धाव. 100 कुछ भी नाही कर, टार्गेट जास्त नाही पाहिजे. बघूया आरामशी खेळू गेलं तर अंदर लेगबायचा इशारा. यस अवांतर धाव संख्या पहिली एक्स्ट्रा, पहिली अवांतर. टोटल स्कोर इज 1 for none. यस दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे, कर्जत खालापूरचे दमदार आमदार. कोणीही नाद नाही करायचा. तर चॉकलेट बॉय यश मात्रे कुठं आहेत ते? अच्छा खोनी गाव. यस धोनी के बाद इनका नंबर लगता है खोनी गाव. आणि हे यस पुन्हा हलक्या त्यांना पुष्कळ टॅप केलाय. मी पुन्हा एकदा यस 2 धावा मिळतील. जिथे 1 धाव तिथे 2 धावांनी कन्वर्ट. संघाची धाव संख्या झाली 3 वर, बिनबाद 3. याच्यानंतर सामना खोनी विरुद्ध, त्यानं जोड कोण आहे? कळंबोली आमच्याकडचे आहे. जय हनुमान कळंबोली. कुठले कलंबोळे? अजून किती कलंबोळे आहेत? इथं काय रे चुकीचा सातबारा लावलं इथं. आणि हा यस पुन्हा हलक्या त्यांना टॅप केला. पुन्हा एकदा समय सूचक समयबद्ध फटका. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 3 वर, 4 वर, बिनबाद 4, 4 for none. फक्त नेहमी 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. गुजर क्या है, क्या बात है? आणि हा यस पुन्हा एकदा चेंडूला शॉर्ट मिड विकेटला मिळेल फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या झाली 5 वर. कुठून कुठून मारतात, सर्कलच्या बाहेर बॉल नाही का. टार्गेट जास्त नाही पाहिजे. बघूया आरामशी धावा सहज सेन्सेबल क्रिकेट जरी खेळलात घाई करून फायदा नाही. नंतर मात्र अटॅक करतील, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेमध्ये असल्यामुळं कदाचित डिफेन्सिव्ह स्ट्रोक. बॉलिंग मार्को तयार. राईट आर्म राहून दे विकेट. आणि हा जोरदार अपेल. पुन्हा एकदा पंचांचा मात्र थांबा थांबा, तुम्ही नका बोलू. जर डाऊट असेल यू कॅन टेक रिव्ह्यू. अंपायर डिसिजन विल बी फायनल. नो बडी कॅन चेंज द अंपायर्स प्लीज. पंधाने निर्णय दिला म्हणजे अंतिम आहे. तर अक्षय म्हात्रे या MTCचे फाउंडर. यस धन्यवाद. ऑनलाईन बघताय. जवळ कधी येणार? पण आम्ही नाहीत ना.
चला बॉलिंग मार्क होता यार. षटक क्रमांक पहिला प्रगती पदा संघाची धावसंख्या 5 वर. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. चेंडू केला लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला मिळेल फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 6 वर. आणि पहिलं षटक मार्गस्थ होताना 6 बिनबाद 6 धावा पाहिजे फक्त. इनमेन 31 धावांची गरज. टार्गेट फार कमी आहे. आरामशी धावा चेस होऊ शकतात. MTC मॉडर्न टेनिस क्रिकेट कोणीची ही लाईव्ह आहे. ज्यांना कोणाला बोलवायचं असेल कमी बजेटमध्ये जास्त काम. बजेट नाही कमी, कमी नाही बजेट, बजेट जास्त क्वालिटी जास्त. मग शेवंतीला कसा देतो मग? शेवंतीला कसा काय देतो मग? दशरथ पाटील सर, बोला. आजची रात्र आहे ना, अक्षय म्हात्रे आणि कुणाल म्हात्रेने आम्हाला फ्री दिलाय, कारण कोणी टीम या ठिकाणी खेळणार आहे. अच्छा अच्छा, आजचा दिवस फ्री आहे. बरं मग त्यांना रोज द्या ना. मग ते आयला रोज फुकट कशाला पैसे घालवायचे? रोज टीमा खेळवा. हारले तरी उद्या खेळवा, पराभूत झाले दुसऱ्या दिवशी खेळवा, रोज खेळवा. त्याचा आपले उखल पांढरे होतील. बॉलिंग मार्क होता यार. तर खोनी गावची हे लाईव्ह आहे. अक्षय म्हात्रे यांचं हे लाईव्ह टेलिकास्ट. लोकेश नाईक 6 चेंडूमध्ये धावाल्या फक्त. इनमेन 6 धावा. बेनबासा 6 बनन. जिंकण्यासाठी पाहिजे इनमेन 25 धावांची गरज. उर्वरित बॉल 24 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज न्यूमॅन. 18 मध्ये आहेत ना. अच्छा अच्छा, 4 षटकांचा सामना असेल. फॉक्स हो हो हो, चांगला चेंडू पुन्हा एकदा. जेमतेम कसा तरी खेळला, बेट झाला होता. आणि पंधांचा बायचा इशारा. एक धावामध्ये संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान. टोटल स्कोर इज 7 रन. कोडीगावमध्ये जे पहिले चंदू म्हणजे टोंबरे कंपनी चांगली स्पर्धा व्हायची. नंतर मात्र जरा कमी झालं ना क्रिकेट. फार मोठी स्पर्धा. चंदू ठोंबरे शिवसेनेचे एक जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व होतं. त्याच्यानंतर मात्र स्पर्धा पाहिजे तशी होत नाही. कोणी गावामध्ये फार स्पर्धा होती अशी चांगल्याशी. योगेश मोडी वाटते असायचे ना. वन मॅन शो. राईट आर्म ओव्हर द विकेट तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट. आणि हा चेंडू गेलाय बिहाइंड द विकेट. मिळतील म्हणते 4 धावा. या चांगला फटका, समय सूचक समयबद्ध फटका. नो प्लॉस, यस नो बॉलचा इशारा. मग टोटल मिळतील 5 धावा. आधीच कर्जबाजारी, त्यात उसना शेजारी. टोटल स्कोर इज 12. बिनबाद 12. राहिल्या फक्त इनमेन 19 धावांची गरज. नितेश तरे नाही, इथला जवळचा आहे तो. तिकडनं कशाला बोलवणार नाही का? मग लोकांना आपणच आपला खायचा हो. आपल्या शेतात तर दुसरा कसं नाही का. सर, आणखीन एक महत्त्वाचा निर्णय आहे, कारण आपण जी सिरीजला बाईक ठेवले ते सुपर 6च्या मॅच परत आपण ती त्या 4 मॅच असतील टोटल. त्या 4 मॅचचे गुण त्या ठिकाणी मोजले जाणार आहेत. मालिकावीरसाठी आपण पाहतो एक नवीन इलेक्ट्रिकल बाईक त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. मग ती गाडी कशासाठी आहे? म्हणलं तीच काय बक्षीस आहे का? ती कोणती गाडी आहे? ती पण आहे. येस, फ्री हिट. याच मैदानावर मोठा पुन्हा एकदा अजून दमदार आयोजन करत. दामतचं हे मैदान असं आहे ना, सर्वांना षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. बॉलिंग मार्क होता यार. खरे हे मैदान कधीही जाणार नाही. आणि हा यस पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक्स. आणि हा वज्र डोळा होता, परंतु झेलबाद. आणि ज्या विकेटसाठी सापळा लावला होता तीच विकेट कोलॅप्स झाली. आणि हा पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन, पहिल्या विकेटचा सुपडा साफ. पाटील आणि वंडावंदा फलंदाज जाईल तो
प्रशांत. या बाबा आमच्या अरे वा बाबा विशाल नांदे यांचा बोला. येस वन डाऊन द फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित नवपरिणित फलंदाज नितीन पाटील कसलखंड आणि सरवली. नाही नाही आमच्या नको पायर पड बाबा. नाही नाही थँक्यू थँक्यू थँक्यू. या आमच्या बघा या आमचे कट्टर समज का नाद नाही करायचा पाटलांचा. हो येस पुन्हा एकदा. हो हो चेंडू सीमारेषे बाहेर. बघा याला म्हणतात समय सुचा समयबद्ध फटका. चांगलं टायमिंग टेम्परामेंट बघा. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा फैलावली. धावसंख्या फोपावली. धावा झाल्या तब्बल 17. 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. राहिल्या एनिमेन 14 धावांची गरज. कामावरून आलोय. अच्छा अच्छा यस घरी नाही गेला. नाही नाही ऐकलं चांगली गोष्ट आहे. यस बस हा इच्छा आहे. नाही तुम्ही बोला. नाही इच्छा असेल तर बोला असं काय नाही. या आपलं स्टेज आहे इथं काय नाही. गाववाल्यांची पूजा ना भाडुत्र्यांची मजा ना हो. आईला पहिली पंगत भाडुत्र्यांची बसणार. पाहुणे उपाशी मिळेल तर चालतील. हल्ल्यात असू द्या 5वी असू द्या 12 असू द्या. अच्छा अच्छा मुतखडा काढतो नंतर तुमचा पण काढतो. घोड्याबरोबर नालाची यात्रा. बॉलिंग मार्क तयार. अच्छा अच्छा हक्की चाले कुटुंब आणलंय. सहकुटुंब सहपरिवार. हे दामचं मैदान असं आहे ना. सहकुटुंब सहपरिवार. शेवटच्या दिवशी इथं मात्र अंतिम दिवस आहे. गोट्या अंपायर कदाचित येतील. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू जाईल. पुन्हा एकदा तिघे पण धावणार या तिघांना 3 तिघाडा काम बिघडा. 4 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. 21 फक्त 6 करताय. अच्छा आम्हाला भेटण्यासाठी यस आम्ही फॅन फॉलोअर्स यस धन्यवाद. नाही 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 बसा बसा बघूया. येस येस बघूया काय बघा काय शोक आहे बघा. अच्छा अच्छा आमचा फॅन. थांबा थांबा थांबा. चला बॉलिंग मार्क तयार. दादोस तोच आहे का. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु गेलाय. आणि डीप मिडविकेटला चेंडू जाईल. चांगलं फिल्डिंग सीमा रेषेलगत. संघाची धावसंख्या झाली तब्बल 22 धावांनी पाहिजे अजून जिंकण्यासाठी. 9 धावांची गरज. रिक्वायर 9 रन्स. 12 बॉलमध्ये ना 12 मध्ये 9 धावा. 12 बॉल्स टू गो. रिक्वायर 9 रन्स. प्रति षटकामागे 4.5 धावांचं इक्वेशन समीकरण अस्किन रन रेट. अति तेजीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. रोमहर्षक रोमांचक थ्रिलिंग मॅच. कट टू कट सामना. रफ अँड टफ सामना. 2 बलाढ्य टीम. एकीकडे कसलखंड नितीनदादा एलेवान घोडील कसलखंड यांच्या विरोधात जय हनुमान सरवली. AK ब्रदर्स लॉजिस्टिक काय लिहायचं असं रिकामात आलंय. अच्छा अच्छा यस अच्छा अच्छा यस म्हणजे चला काय बजावा. मॅन ऑफ द सिरीज साठी ठेवलंय का. अच्छा अच्छा यस त्याचा फायदा तुम्हाला नंतर सांगतो थांबा मी. करण जुनघरे नवीन गोलंदाज. 12 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 9 धावांची गरज.
अजूनही मॅच चांगली आहे. बघूया दोन्ही संघ 50-50 आहेत. द्विधा मनस्थितीत त्रिशंकू अवस्था. चला स्पीडअप करा प्लीज. लेफ्ट आर्म हो देखील पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडूचा बिमोड केलाय आणि मिळेल फक्त एक धाव जिंकण्यासाठी पाहिजे. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. टार्गेट फार कमी आहे. सेन्सिबल क्रिकेट. पुश करो खुश रहो. टार्गेट सोपं आहे. कुठेही पुश करा, सहजगत्या एक धाव मिळेल. मोठे पटके मारायची गरज नाही. येस लेफ्ट आर्म. हां काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची. ह्या तंत्राचा अवलंब करा. हॉकी टॉकी याला MTC जाम बी झाली प्रोग्रेस. डेव्हलप झाली. यस चांगली गोष्ट आहे. हो यस अपर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला निघून आणि 4 धावांसाठी. यस टायमिंग शुड बी एक्सलंट. आउटसाइड द स्टंप थोडासा फ्लाईट त्याला केला अपर कट आणि मिळते 4 धावा. टार्गेट अजून सोपं करून ठेवलं आहे. राहिल्या फक्त इनिमेन. धावा आले 4 ना रे. 28 3 धाव पाहिजे फक्त इनिमेन. 27 म्हणजे 4 धावांची गरज आहे. 4 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 4 डिलिव्हरीज. शेवटचं षटक प्रगती पदावर. काही जबरदस्त मॅच झाली. अजून एक 10 धावा असत्या तर नक्की सामना रंगतात आला असता. धावा फार कमी पडल्या. 4 चेंडू 4 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो. बघा कसल खंडने गेली, चांगली टक्कर दिली प्रतिस्पर्धी संघाला आणि हा सामना फिनिश. 4 धावाकडून संघ जिंकलाय आणि कसल संघाचा हा पराभव झालेला आहे. पहिल्या सामन्यात दमदार प्रदर्शन केले. या सामन्यामध्ये थोडासा कोलॅप झाला, बॅकवॉटर गेला आणि सरवली संघाचा हा दुसरा विजय. थंडावलं ना सामान थंडावला. ओव्हनवर जाऊन शेकवा आता स्टेशनला. आणि कसंगावणे भावा जाताना सावकाश जा प्लीज. प्रवास आहे. रसायनीचा हा नेहमी वाहतुकीचा रहदारी असा रस्ता आहे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लो स्कोरिंग ज्यानं